उद्याचा दिवस बदलायची ताकद समरजित घाटगे यांच्याकडे आहे असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलंय। त्याचबरोबर एकत्र काम करू यासाठी समरजित घाटगे यांच्या खूप वर्षे मागे लागले होते, तर त्यांनाच विचारा। उशिरा का होईना आपल्या पदरात पडलं याचा मनापासून आनंद आहे। कधी ना कधी नवीन पिढी ही संघटनेत आलीच पाहिजे। समरजित घाटगेंकडून माझ्या खूप अपेक्षा आहेत। उद्याचा दिवस बदलायची ताकद समरजित घाटगे यांच्याकडे आहे अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे। ज्यांचं आत्ताच आपण अतिशय सविस्तर आणि सुंदर असं भाषण आणि मार्गदर्शन ऐकले असे समरजित घाटगे, शिवानंद माळी, अरुण लावायचं आहे का ते, रविकांत वरपे दिसले ना मला तिकडे, काय करताय इकडे या, मी बघितलं म्हटलं नाव बघितलं, तुषार कामटे, इम्रान शेख, सचिन भोसले, धरमजी सोनकावडे, ज्योतिताई, सुलक्षणाताई, विश्रांत पडाळे, विशाल काळभोर, संदीप चव्हाण, साकी गायकवाड, गणेश बोंडवे, कुशाल अनिल भोसले, रणजित वाडकर, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज समरजित घाटगेंनी जेव्हा मला फोन केला हा कार्यक्रम घ्यायचा आहे, माझ्यासाठी पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर आणि गडिंग्लज आणि हा संपूर्ण भाग, याच्यात आमच्या कुटुंबाचे आणि या संपूर्ण भागाचे आणि लोकांचे 5 दशकाचे ऋणानं बंद आहेत। त्यामुळे हा खरं तर एक कार्यक्रम नसून एक घरगुती मेळावा आहे, ज्याचा उल्लेख समरजित घाटगेंनी केला। पिंपरी चिंचवडला मी फार इतके वर्ष आले नाही, याचा कारण असं की कारभारी वेगळा होता आणि कारभारी काम बघत होते। एक कुटुंब म्हणून आपण सगळे काम करत होतो, त्यामुळे कधी कुणाच्या कामात ढवळाढवळ करू नये असा माझा स्वभाव असल्यामुळे मी कधी कार्यक्रम आले तरी घ्यायचे नाही। याचं कारण असं की जर एक व्यक्ती जबाबदारीने एखादं काम करत असेल तर तिथे आपण उगाच लुडबुड करू नये, आणि म्हणून मी कधीच पिंपरी चिंचवडचा रस्ता मी खूप वेळा मुंबईला जायला घेते, पण कार्यक्रम कधी घेतले नाही। आणि त्याच्यामुळे इथली संघटना चांगलं काम करत होती, कधी यश आलं, कधी संघटनेला अपयश आलं। त्याची कारणं काय आहेत हे चर्चेसाठी आपण बसलेलो नाही आहोत, पण या संपूर्ण भागात आदरणीय पवार साहेबांवर प्रचंड प्रेम करणारे आपण आपल्या कुटुंबातले लोक आज इथे जमलेलो आहोत, हे सांगताना खरंच मनापासून आनंद आणि समाधान वाटतं। समरजी, तुम्हाला माहिती आहे का नाही ही गोष्ट मला माहिती नाही, पण आदरणीय पवार साहेबांनी कोल्हापूरला 25 वर्षापूर्वी एक जागा घेतली होती, आणि ती कशासाठी घेतली होती की पवार साहेबांनी ठरवलं होतं की मी रिटायर झाल्यावर, बारामती तर माझं घर आहेच, पुण्याला आपला फ्लॅट आहेच, पण दुसरीकडे कुठे मला जाऊन राहायला आवडेल ते विचार करत होते की मी नाशिकला घर घेऊ का कोल्हापूरला घर घेऊ, कारण कोल्हापूर हे आदरणीय पवार साहेबांचा आजोळ आहे। शारदाबाई पवार या भोसले आजही त्यांच्या मामांचं घर आहे, आम्ही कोल्हापूरला आलो की मामांच्या घरी आजही जातो, आणि पवार साहेबांची इच्छा होती की नाही आपल्या कुटुंबाचं बाईंचं आठवण म्हणून एक घर तरी कोल्हापूरला असावं। आणि आज त्या संपूर्ण भागामध्ये आज माझ्या आत्या सरोजताई पाटील आजही कोल्हापूरला राहतात, म्हणजे आमच्यापैकी कोणाला कोल्हापूरला राहायची संधी मिळाली नाही, पण आज सरोज पाटील माझ्या आत्या, माई आत्या ज्यांना म्हणतात, त्या राहतात, आणि एक हक्काचं घर ज्याच्यावर अनेक वर्ष माझं फार लक्ष होतं, हे मी अतिशय प्रांजळपणे कबूल करते। तुम्ही समरजित भाऊंना विचारू शकता की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुम्ही आपण एकत्र काम करूया, हे मी किती वर्ष त्यांच्या मागे लागले तुम्ही बघा, अनेक वर्ष मी त्यांना भेटायचे की मला वाटायचे की नाही ये तो बंदा साथ काम करना ही करना है। आणि आता आपल्या गोसावी गणपतीची इच्छा का पांडुरंगाची इच्छा का आपल्या अंबाबाईची इच्छा मला माहिती नाही, पण उशिरा का होईना आपल्या पदरात पडलं ह्याचा मला मनापासून आनंद आणि समाधान आहे। कारण कधी ना कधी नवीन पिढी ही आलीच पाहिजे, आणि हे
फक्त समर्जित भाऊ तुमच्यासाठी नाहीये, कधी ना कधी मलाही त्याचा विचार करावा लागणार आहे. कारण का नवीन टॅलेंट, नवीन आयडियाज या संघटनेमध्ये जबाबदारीमध्ये या आल्या पाहिजेत किंवा नवीन एक पिढी ट्रेनही झाली पाहिजे. एक अनुभव आणि दुसरीकडे ऊर्जा याचं कॉम्बिनेशननीच पक्ष चालतो. म्हणजे ज्येष्ठांचं मार्गदर्शन असलंच पाहिजे, कोणीतरी आपल्या सगळ्यांवर अंकुश ठेवणारं असलं पाहिजे की आपण चुका करत नाहीये ना, आपल्याकडून हातून उत्साहाच्या भरात काही चुकीचं होत नाहीये. आणि एक नवीन पिढीची तंत्रज्ञान असेल, नवीन विचार असेल, समाजात होणारे नवीन बदल असेल, हे आत्मसात करून संघटना चालवणं, या दोन्हीसाठी संघटना ही फक्त एक दुर्दैव आहे की आज राजकारणात फार लहान पद्धतीने बघितलं जातं. पक्ष फोडणे, घरं फोडणे, सत्तेत येणं आणि मग पुढचं तुम्हाला माहिती आहे, मला काय सांगायची गरज नाहीये. एवढ्यापर्यंतच राजकारण सीमित झालं. हे राजकारणच नाहीये. सत्ता ही काय असते? सत्ता हे एक माध्यम आहे, तुमच्या आयुष्यात एक चांगलं बनवण्यासाठीचं साधन आहे, माध्यम आहे. आणि ते माध्यम फक्त रस्ते बांधून होत नाही, त्याच्यात सामाजिक परिवर्तनही झालं पाहिजे. आणि त्या सामाजिक परिवर्तनात पुरुषांच्या बरोबरीने महिलांनाही समान अधिकार मिळाले पाहिजेत. हा बदलाव आपल्याला करायचा. आणि म्हणून माझ्या खूप अपेक्षा आहेत समर्जित घाटगेंकडून. मगाशी कोणीतरी म्हणलं की आमदारच होणार, मंत्री. अरे लाल दिवा तर या मतदारसंघाला अनेक वर्ष आदरणीय पवार साहेबांनी दिलेलाच आहे. माझं म्हणणं आहे पुढची क्रांती मागा. लाल दिवा येऊन काय क्रांती झाली आता मी त्याच्यात. माझं म्हणणं आहे एकदा आपण एकाच्या बरोबर ताटात जेवलं असला तर ते ऋण आयुष्यभर विसरायचे नाहीत. तो माणूस आपल्या बरोबर असू दे किंवा नसू दे, आपल्या सुखदुःखात कधीतरी तो माणूस होता ना. मग आपण कशाला उणी धुणी काढत बसायची. जो कल हुआ मैं नहीं बदल सकती, लेकिन मेरा कल, माझा उद्या जो आहे तो मी नक्की बदलेन. ती ताकद समर्जित घाटगेंमध्ये आहे, हा विश्वास माझा समर्जित आहे. आणि राजकारण कोणीतरी बदललं पाहिजे ना. आपण त्याच चिखलात किती दिवस राहू. आमच्याकडून बूथ कमिट्या काही होणार नाहीत, कारण का आम्ही फोन केला, आम्ही अनाऊन्स केलं रवी वरपेनी की गडबड होते. मग ते म्हणले असं चालणार नाही, बूथ कमिटी करा. आम्ही म्हटलं करतो असं म्हणून 10 दिवस राहिले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, अनेक ठिकाणी अशा होत्या की ऑफिशियली बूथ कमिटीला माणूस नव्हता. अनेक ठिकाणी माझ्या आणि श्रीनिवास पवारांची आठवण तर मी आयुष्यात विसरणार नाही. आम्ही एका घरी गेलो जे आमच्या 6 दशकाचे ऋणानं बंद, 6 दशकाचे. आम्ही गेलो, हात जोडले, त्यांनी दरवाजा उघडला. म्हणलं अरे तुम्ही आलाय, आम्हाला वाटलं आत बोलवतील. ते म्हणले आम्हाला बाहेर जायचंय, आज नको भेटायला. तर म्हणलं अहो आम्हाला फक्त, ते म्हणले नको, आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला, आमच्या तोंडावर बंद केला. मी आणि श्रीनाथांना म्हणलं आता काय करायचं, असं जर असेल तर झालं, आपला कार्यक्रमच झाला. असे लोक जर बदलायला लागले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या माणसानी आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला. पण बारामती लोकसभा मतदारसंघात 1 नंबरचा बूथ त्या माणसाचा होता. तो भेटला मला नाही, पण मतामध्ये त्यांनी त्याचा राग व्यक्त केला आणि मला मतदान केलं. तुम्ही विचार करा, 1.5 लाख मतांनी मी आले आणि 1.5 लाख मतांनी आपला अमोलदादा आले. कुठे कोण बूथला होता का कुणाची गाडी तुम्ही मगाशी म्हणला. त्यामुळे राजकारण आणि समाज करायचं असेल मनापासून चांगल्या पद्धतीने तर मायबाप जनताच ही तुमची केंद्रबिंदू, तुमचा नेता आहे. नेत्यांच्या मागे पळणं बंद करा असं माझ्या सगळ्या, आणि अजिबात आज नंतर भाष्य करू नका की नेते निघून गेले. आपलं भाग्य की आपण त्यांना नेते समजत होतो आणि आपल्याला वाटत होतं लोक त्यांच्या मागे. हा आपला गैरसमज होता. आपला म्हणजे तुमचा नाही, आमचा, जे आम्ही स्टेजवर बसलो. कारण का लोक नेताला मोठंही बनवतात आणि त्याला घरी दाखवायचं कामही मायबाप जनताच करते. त्यामुळे हा गैरसमजातून या इलेक्शनमधून मी बाहेर पडले. आणि एक स्पष्ट भूमिका मी अतिशय म्हणजे फार प्रेमाने आणि आदराने म्हणते की कोल्हापूर आणि तो संपूर्ण भाग, म्हणजे मी नेहमी जेव्हा विचार करते आणि आदरणीय पवार साहेबांची धोरणं बघते, मला नेहमी असं वाटतं की छत्रपती शाहू फुले आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे, मी एक एक पान बघते की कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी कुणाचा आदर्श ठेवला असेल तर मला नेहमी असं वाटतं की ते शाहू महाराजांवर सगळ्यात जास्त प्रेम कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी केलं. तुम्ही त्यांची वागण्याची पद्धत, त्यांचे विचाराची पद्धत, आणि शाहू महाराज वॉज जस्ट म्हणजे माझा भाग, म्हणजे रिअली बॅड लक की त्या माणसाला मी कधी माझ्या आयुष्यात भेटले नाही.
किती कर्तृत्ववान माणूस. त्या काळामध्ये हॉस्टेल काढणं, आता हॉस्टेल काढलं काय कौतुक नाही, पण त्या काळामध्ये शिक्षणाचं धोरण, आणि हे खरं आहे, चांदी नाही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला माणूस आयुष्यभर घरात राहिला असता कोण काय बोलत होतं, पण घोडा घेऊन फ्रेझरचं ऐकून त्याच्याशी मैत्री करून संपूर्ण आपल्या भागाचा अभ्यास करणं, लोकांच्या सुखदुःखात राहणं, दिस इज लीडरशिप. लीडरशिप म्हणजे नुसता सत्कार घेणं नाही, तुमच्या रोजच्या सुखदुःखात तुम्हाला दुःख झालं तर त्याला त्याची झळ बसली पाहिजे, असा राजा पाहिजे, असा नेता पाहिजे, असा लोकप्रतिनिधी पाहिजे. आणि तो लोकप्रतिनिधी जो स्वतःसाठी उभा राहू शकत नाही, तो तुमच्यासाठी कधी उभा राहणार. त्याच्यामुळे अशाच व्यक्तीला निवडून द्या जो ताठ मानेने मोडेल पण आयुष्यात वाकणार नाही. अशी लीडरशिप महाराष्ट्राला गरज आहे, आणि ती समरजित घाटगेंकडे मी स्वतः पाहिजे. आणि नवीन पिढी आहे, अरे डरना मना आहे यार. कोण म्हणतं अरे घाबरून घाबरून जगण्यात काय आयुष्य घालवायचे, बाकी कुछ भी करेंगे, चाकरी नहीं करेंगे किसके घर. छोट्या घरात राहू पण स्वाभिमानाने राहू. काय करायचे ते मोठे महाल जर जाऊन मुजरेच करायचे असते नाही चलेगा. आणि ह्यालाच स्वाभिमानी मराठी म्हणतात. प्रत्येकाला आपल्या भाषेचा, मी भारतीय आहे ह्याचा मला सार्थ अभिमान आहे, पण त्याच्याबरोबर मी मराठी असण्याचाही मला सार्थ अभिमान आहे. त्यामुळे ही आस्था, मराठी भाषा किती गोष्टी करण्यासारख्या आहे. अहो भाग्य की तुम्ही कोल्हापूरचे लोकप्रतिनिधी होणार आहात. खरंच मला विश्वास आहे की लोक, आणि सातत्य त्यांच्या कामात. म्हणजे मला आठवतंय सगळा पक्ष एक असतानाही अनेक वेळा त्यांनी मला बऱ्याच कथा त्या भागाच्या सांगितल्या, तर त्याच्यात मला नाही पडायचं. अयोग्य अयोग्य ते जे कोणी सरकार यंत्रणा असेल ते ठरवेल, अन्याय झाला का नाही ह्याच्यात मला पडायचंच नाही. पण एक नवीन पिढीचा, एक नवीन स्वप्न बघणारा माणूस आपल्याला पाहिजे. आणि समतेची भाषा, तुम्हाला शाहू महाराजांचा वारसा हा पुढे न्यावाच लागेल, ते विचार तुम्हाला पुढे न्यावी लागतील. त्यामुळे समरजित भाऊ तुमच्याकडून आमच्या फार अपेक्षा, माझ्या तर फारच आहे. माझा विश्वास आहे की तुम्ही कष्ट करून या राज्याची लीडरशिपमध्ये काम कराल. म्हणजे 10 वर्षांनी जेव्हा परत तुमच्यासाठी मतं मागायला येऊ तेव्हा तुमच्याकडून आलं पाहिजे की समरजित घाटगेंना आम्ही लोकप्रतिनिधी केले, एक दशक झालं, आणि खरंच सामाजिक पण क्रांती झाली. तुम्ही MIDCच्या वगैरे अनेक गोष्टी बोलल्या. या संपूर्ण भागात आदरणीय पवार साहेबांची नाती कशी झाली, ही डेव्हलपमेंटमुळे झाली. MIDC, हिंजवडी सगळं झालं, सगळ्यांना सगळं माहिती आहे. त्याच्यामुळे मी काय त्याच्यावर फार बोलणार नाही. पण पुढच्या कालावधीमध्ये, म्हणजे मला मगाशी तुषार म्हणाले की एक 10 दिवसांनी बारामतीची मीटिंग घ्यायची. आपल्याला बारामतीच्या सगळ्या नेता, इथे राहणाऱ्या लोक, स्थलांतरे होत राहतात, अनेक वेळा होत राहतात, त्याची अनेक कारणं असतात. पण मला त्यांच्या भाषणात गंमत वाटत होती ऐकताना. ते बेकरीबद्दलही बोलले. मी आता एक गोष्ट सांगते ज्याचा मला आधी त्रास व्हायचा, पण आता मी सहन करते. आजकाल केकची दुकानं फार वाढली आहेत, आणि खरंच आहे की बेकरीचा बिझनेस, आणि या राज्यातली सगळ्यात चांगली खारी कोण बनवतं माहिती आहे? त्यांच्याच भागात बनते, चकोते. करेक्ट? चकोत्यांची कोणी खाल्ली आहे का खारी? हा, मी पण तीच खाते. आता चकोत्यांचा बिझनेस इज अन अनबिलिव्हेबल मॉडेल. तुमच्या भागातला भडंग, आंबा भडंग तुमच्याच भागातला आहे, खाता का? मी रोज खाते आंबा भडंग. करेक्ट? बेस्ट. तू पण खातो? वाह. न्यूज मराठी 24/7, नवा भारत नवा विचार.